संपूर्ण संघाची विनंती आहे. चला चला, त्याचा खेळ अप्रतिम आहे. तो बोलतो कमी परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळतो फार चांगला. चला जाऊया मॅच कडे, जिथे मात्र जय हनुमान नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान बुतिवली. बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये सत्र आपल्याला समाप्त करायचं आहे. 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर चौथ्या ओव्हरमध्ये एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घेतला जाईल. याच्याकडे दोन्ही टीम आपण लक्ष द्या. थोडीशी ग्राउंडची आखणी त्या ठिकाणी केली जाते. बिग फाईट, बिग मॅच, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आमदार चषक 2026च्या माध्यमातून आपण पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच जिंकली स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित ठरला. शेकोटी कोणी पेटवू नका, कारण की ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये बराचसा फॉग आहे. अजून एक्स्ट्राचा नका आणू, कारण की थंडीच नाहीये. जय हनुमान नेवाली टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. 6 षटकार हॅट्रिक साठी अभिजित बेलोसे आणि भूषण बेलोसे यांच्याकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिकला 6000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अभिजित बेलोसे आणि भूषण बेलोसे यांच्याकडून. आणि प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 भूषण बेलोसे यांच्याकडून आपण पाहता. चला, जय हनुमान नेवाली जय हनुमान बुतिवली दोन टीमचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल गोलंदाज गणेश कोंडे. पहिलाच बॉल आउट साइड ऑप्शन करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहता शंकर कोंडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका धावानं आपण पाहता अकाउंट ओपन झालं जय हनुमान नेवाली टीमचं बॅटच्या साह्यानं, कारण की पहिला बॉल तो व्हाईट बॉल आला होता. एक्स्ट्राची धाव आली होती. 2 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर 1 वाजून 19 मिनिटांना तो पहिला बॉल डिलिव्हर झाला. यावेळी अगदी आपण पाहताय मिडॉनच्या बाजूनं बॉलला काढलाय. बॉल अगदी पुढे निघाला. तोपर्यंत आणखीन एक सिंगलच इथून पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. बॅटिंग करत असताना जय हनुमान नेवाली टीमची अक्षय गायकवाड आणि अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोर आपण पाहताय जय हनुमान बुतिवली टीम कडनं गणेश कोंडे. चांगला बॉल, पंच सांगतात इट इज वाईट. आणखीन एक एक्स्ट्राची धाव इथून धाव फलकावरती ऍड होईल. एक्स्ट्राच्या धाब्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, कारण की 2 एक्स्ट्राचे चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळालेत. एक्स्ट्राच्या धाबा आल्यात. धाव फलक जाऊन पोहोचले 4 वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 4 धावा या धाव फलकावरती आल्यात. यावेळी फटका मिस टायमिंग. मिडॉनचे क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललेत. पकडली एक कॅच. पहिली विकेट आली आहे जय हनुमान नेवाली टीमची. फलंदाज अजिंक्य बेलोसे बाद. डीजे तुम्ही देखील संधी घ्या, आम्हाला देखील संधी द्या. परंतु बरोबर प्रत्येक षटकारासाठी भूषण बेलोसे यांच्याकडून 200. संकेत आला बॅटिंग करण्यासाठी. संजय माडिक आणि भूषण बेलोसे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200. संधी आली आता जय हनुमान नेवाली टीमच्या बॅटरसाठी. 3 षटकार जर का आले तर तब्बल 6000. प्रत्येक षटकाराला 200. विकेट आली. अजिंक्य बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संकेत. दूरवरून खेळलेत. बॅटन बॉलचा संपर्कच नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश कोंडे यांची नेहमी
आम्ही पाहिलं गणेश कोंडे यांनी आपल्या टीमला चांगला स्टार्ट मिळवून दिला गोलंदाजीतून. खोला टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहिली आहे गणेश कोंडे यांची आपण पाहताय. प्रत्येक बॉल जर पाहायला गेला ना तर अगदी अचूक टप्प्यावरती, प्रत्येक बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर ती व्हेरिएशन या गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 4. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलाय, उंच हवेमध्ये, लांबी देखील तेवढीच, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय, मिड विकेटला षटकार. बरोबर पहिलं षटक जर पाहायला गेलं तर अगदी वेळेमध्ये कंप्लीट झालं, त्याच्यामुळे आता लगेच दुसऱ्या षटकाच्या तयारीला लागा. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय नेवाली टीमच्या, त्या मात्र 10 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट्स आली ती मात्र 1. शेवटचा बॉल गणेश कोंडे यांनी फुलटॉस टाकला आणि त्याच्यावरती संकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. जे समीकरण पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळालं ते या मॅचमध्ये देखील पाहायला मिळतं, कारण की या मॅचमध्ये देखील 6 बॉल ज्यानं प्रतीक्षा केली आहे आणि आता पुन्हा एकदा 7व्या बॉलमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आला अक्षय गायकवाड. गोलंदाजी मार्क होती आपण पाहताय. गोलंदाज प्रणित, गोलंदाजी मार्क होती आपण पाहता. सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रणित. चला वेळ घेऊ नका जास्तचा, कारण की पहिलं ओव्हर आपण बरोबर वेळेमध्ये कंप्लीट केलं, त्याच्यामुळे आता अधिकचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 10. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरची मॅच. प्रणित गोलंदाजी मार्क होती सेकंड ओव्हरमध्ये, त्याला तुम्ही पाहता. हलक्या हाताने कट केला, लेट कटचा हा फटका. बरोबर जर पाहायला गेलं तर फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अमीर पवार पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग, धाव मिळाली ती सिंगल. धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. थोडंसं संत आणि संयमी सुरुवात मी तर म्हणेन हनुमान नेवाली टीमची, कारण की विकेट लवकर आली आहे आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातो आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, जलद गतीचं क्रिकेट. इथून तुम्हाला धावा तर बनवाव्याच लागतील, किमान 40+ धावा या बनवाव्या लागतील. चांगला बॉल, वेगवान बॉल पडल्यानंतर खाली राहिला, इथे रनआउटची संधी. मिळाली रनआउटची विकेट. संकेत बाद. चला न्यू बॅटर, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे, दुसरी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर ढोलेला तुम्ही पाहता. सागर ढोले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज आलाय. पहिल्याच बॉलवरती जर का सागर ढोलेनं षटकार मारला तर भूषण बेलोसे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या बॉलवरती जर का षटकार आला तर 1000चं कॅश प्राइज आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती आहे ती 11. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय प्रणित, रनआउटची विकेट आली आहे. चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरनं आपला एंड सोडला होता, परंतु पाठीमागे फिरताच आला नाहीये संकेतला आणि त्याची विकेट मात्र पाहायला मिळाली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सागर आला. चांगली गोलंदाजी चालू आहे प्रणितकडनं आपण पाहता. लेफ्ट हँड गोलंदाज. फुलटॉस बॉल हलक्या हाताने स्केअर केला. फिल्डर आहेत, कमाल कमाल पाहायला मिळते फिल्डिंगमध्ये. बॉलला स्टॉप केलं जात आहे, तोपर्यंत धाव मिळाली ती फक्त सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. प्रणितचं हे षटक. लेफ्ट हँड स्विमर खऱ्या अर्थानं हनुमान बुतुली टीमचा
परंतु काय दर्जेदार कामगिरी चालू आहे सध्याच्या घडीला गोलंदाजीमधून. अप्रतिम कामगिरी आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं जे हनुमान बुतुली संघ तो क्वालिफाय होताना खोपोलीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहता तो क्वालिफाय झाला होता. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हरला हा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत उचलून फेकी करतील तोपर्यंत मिळाली ती आणखीन एक सिंगलला आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते 13 वरती. 13 धावा धावफलकावर त्याला सिंगल डबलला भर दिली जाते. या सिंगल डबलला धावफलक पुढे घेऊन जात आहेत. टार्गेट सेट करायचं प्रयत्न करावे लागतील मोठे फटके मारावे लागतील. समोर आपण पाहता जय हनुमान बुतुली संघ यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्ममध्ये बराचसा टचमध्ये असणारा हा संघ. हो यावेळी खोलात टाकला होता ड्राईव्ह केला लॉंग ऑफला बॉल चाललाय फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येतील तोपर्यंत आणखीन एक सिंगलच पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं वंचित ठेवलाय ते मात्र जय हनुमान नेवाली टीमच्या फलंदाजांना. अक्षय गायकवाड सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि तो देखील आपण पाहताना की सिंगल डबल मात्र इथून त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 14. हो इथे फटका चांगला केला बॉल सरळ चालला अगदी आपण पाहता लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी फील्ड करतायत. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय ना की बॉलनं गतीच कमी केली आणि फिल्डरनं मात्र बॉलला आतमध्ये ढकलून फेकी केली तोपर्यंत धाव मिळाली ती फक्त सिंगल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहता 15 आणि बरोबर 7.5 मिनिटं घेतलीत ती मात्र या 2 ओव्हरसाठी जय हनुमान बुतुली टीमनं. विकेटचं टायमिंग आम्ही स्टॉप केला होता ते काउंटच करत नाही आम्ही नाही सांगत असतो. शंकर कोंडे यांना माहिती आहे टायमर आम्ही सेट करत असतो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय नरेश आणखीन एक जबरदस्त गोलंदाज जय हनुमान बुतुली टीमचा आपण पाहताय नरेश गोलंदाजी मार्कवरती आला. समोर अक्षयला तुम्ही पाहता धावसंख्या 15. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 7.5 मिनिटांमध्ये ते 2 षटक कंप्लीट केले जय हनुमान बुतुली टीमनं. परंतु म्हणून आता वेळ घेऊ नका. ओ फटका अक्षयचा जाईल सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट हिट ग्रेट हिट षटकार. षटकार आला अक्षयच्या बॅटमधून. 200 रुपयाचा कॅश प्राइज भूषण बेलोसे यांच्याकडून. ओ यावेळी ऑन साइडला फिरून मारलाय बॉल सरळ चालला लॉंग लेगला. बॅक टू बॅक दुसरा धमाका दुसरा षटकार. बॉल द्या मैदानाच्या आत. तिसऱ्या षटकाराला 6,000 आहेत भूषण बेलोसे यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकारानंतर 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत ते मात्र गोलंदाज नरेश यांच्या विरोधामध्ये अक्षय गायकवाडच्या बॅटमधून. वेळ घेतला गेला शांत राहिला संयम दाखवला. 2 खऱ्या अर्थानं जे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत त्यांच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंच नाही तिथे सिंगल डबल घेतली गेली आणि आता मात्र गोलंदाज नरेशच्या विरोधामध्ये त्या आक्रमणाला सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत 400 तर कमवलेत. तिसरा आला इथून अगदी आपण पाहताय बरोबर वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय परंतु पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनं. DRSची मागणी केली आहे. चेक करतो आपण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे वाईट वेट साईट आणि त्यानंतर रनआउटसाठी. तो रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल आहे परंतु तो अनसक्सेसफुल जर का ठरला तर तुम्हाला दुसरा रिव्ह्यू मिळणार नाही.
चला या ठिकाणी अंपायरचा डिसिजन तो फायनल असेल, ऑनफिल्ड डिसिजन, कारण की बरोबर बॉल टाकल्यानंतर गोलंदाज मध्ये आले त्याच्यामुळे ते कव्हरच होत नाहीये. रिव्ह्यू आहे आपल्यासाठी, रिव्ह्यू आपला कंटिन्यू राहील कारण की अंपायर्स कॉल आहे. डॉट बॉल आला. ओ चांगला बॉल संभ्रमात पाडलाय, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, परंतु तदनंतर आपण पाहताय नरेश याचा पलटवार पाहायला मिळाला, कारण की त्यांना देखील बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी नरेशची. हो इथून देखील आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय नरेशनं. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची याच कामासाठी ओळख आहे, याच चेंडूंसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. परंतु पहिले 2 बॉल जे खराब आले त्याच्यावरती 2 मोठे प्रहार आले आणि त्याच्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय बॅक टू बॅक 3 चेंडू जे निर्धावच पाहायला मिळालेत. हो आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय, ते म्हणजेच 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये आलात जनमान नेवाली टीमच्या, त्या मात्र 27 धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 आल्या, शेवटचे 4ही बॉल निर्धाव टाकलेत. गोलंदाज नरेशनं कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क होती अमीर पवार, शेवटचं षटक घेऊन आला. संजयजी माडिक साहेब आपण कुठे आहात? किमान 1 मिनिटासाठी व्यासपीठावरती या. वरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक अमीर पवार, गोलंदाजी मार्क होती पाहता समोर सागर डोले, 9 सेकंड होते अक्षय गायकवाड. शेवटचं षटक. पहिलं सत्र चालू आहे, सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका, वारंवार सांगितलं जातं. आडव्या बॅटनं प्रहार चढवला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला काऊ कॉर्नरला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत धाव मिळाली ती फक्त सिंगलच. आणखीन एक सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचले ते 28 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12 आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. आडव्या बॅटनं प्रहार चढवण्याचा प्रयत्न, नाराज हताश स्वतःवरती, कारण की इथून बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर अक्षय गायकवाडनं हा 5वा निर्धाव चेंडू खेळला. समोर फोर्स केलाय, फिल्डर आहेत, पकडली जाती कॅच. अक्षय गायकवाडची विकेट. मला बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आत. हा अरे सर तेच बॅट्समन जास्त वेळ घेत आहेत प्लीज. शुभम बेलोसे बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 28 वरती थांबली आहे. शुभम बेलोसेच्या प्रत्येक षटकारासाठी भूषण बेलोसे यांच्याकडून 500. संजय माडिक जर का व्यासपीठावरती आले तर कॉमेंट्री बॉक्सला 500.
प्रदीप लाड, संजय माडिक, अमोल सरोते, अभिजित बेलोसे हे एकत्रित आहेत. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. हो पडल्यानंतर खाली राहिला. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी आहे, पुढे निघाला. रनआउटची विकेट. फलंदाज शुभम बेलोसे बाद. काय गोलंदाजी केली आमिर पवारनं शेवटच्या ओव्हरमध्ये. बॅक टू बॅक 2 विकेट्स. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर डॉट बॉल. सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आमिर पवारची. शेवटचे 2 बॉल पहिल्या 17 धावसंख्या धावफलकामध्ये 28 आहे. थांबलंय धावफलक 28 वरती. वाडव्या बाटनं प्रहार तर चढवलाय. मिस टायमिंग हवेमध्ये. स्वतः गोलंदाज उलट्या पावलाने धावत होते परंतु कॅच ड्रॉप. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसरी मिळेल का? परंतु 2च धाब्यांवरती थांबावं लागतं. 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्यांना धावफलक जाऊन पोहोचले ते 30 वरती. आणि अगदी कालच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला हे चित्र पाहायला मिळालं. पहिल्या फेरीमध्ये भरघोस धावा येताना पाहायला मिळाल्या परंतु जसा सेकंड राऊंडला सुरुवात झाली तशा मात्र धावसंख्येचा आलेख देखील कमी होताना पाहायला मिळाला. काल पहिल्या फेरीमध्ये आपण पाहताय 62 धावा देखील चेस झाल्या. अगदी आपण पाहताय 4 ओव्हर आणि 2 बॉलमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग केला बीड संघानं. परंतु तदनंतर खुला टाकलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. 1 कंप्लीट झाले. सेकंडसाठी कॉल दिला. वेगानं धावतात. सेकंड धाव देखील कंप्लीट झाली. तिसरी मिळेल का? आणि इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चौथीचा प्रयत्न आणि कदाचित इथून आपण पाहताय 4थी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 5व्या धावेचा प्रयत्न होतोय. सर आता आम्हाला सांगा धावा किती आहेत? हा सर 4थी धाव. दुसऱ्या धावेला चला सगळीकडे चेक करूया. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. परंतु धाबा किती असतील हे नंतर. शॉटसाठी का? रनआउटसाठी? हा ओके. चेक केलं जात आहे. षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालाय परंतु हा निर्णय सर आपण या कारण की स्टंप डेट होता. बॉल त्यांना लावलाय. फलंदाज देखील पोहोचलेत परंतु त्याची शहानिशा करा. संजयजी माडिक यांचं आगमन झालं. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आणि आता कॉमेंट्री बॉक्सला 500 रुपयाचं कॅश प्राइज येईल. धन्यवाद. आम्ही तुमचे मानतो.
चला 4 धावा कंप्लीट आहेत. 4 धावा कंप्लीट असतील. हा 4 धावा कंप्लीट. 4 धाब्यांना धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 34 वरती आणि टार्गेट आहे 24 बॉल मध्ये 35 या धावसंख्येचा. छाव आणि या गुलाबी थंडीमध्ये 35 धावसंख्येचं टार्गेट मापक आव्हान ठेवलंय. खरं तर बॅटिंग करत असताना टीम जय भवानी जय हनुमान नेवाली संघानं. चला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. शुभम बेलोस आलाय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. सुरुवातीपासून दबावग्रस्त परिस्थितीमध्ये आता ठेवावं लागेल ते जे हनुमान भुतिवली संघाला देखील, कारण 35 धावसंख्या आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जर धावा आल्या ना तर हा सामना सोपा होऊ शकतो. तो बॅटिंग मार्क वरती टीम जे हनुमान भुतिवली संघाला देखील 24 बॉल 35चे टार्गेट. छोट्याशा टार्गेट लावतीये सुरुवात, जिथे बॉलिंग मार्क वरती वॉर्मअप करतोय शुभम बेलोसे. फार चांगला गोलंदाज आहे. सातत्यानं टीम जे हनुमान नेवाली संघासाठी पॉवर प्लेचं षटक हाताळलेलं आहे आणि या कंडिशनचा उपयोग त्याला करता आलेला आहे. परंतु या मॅचमध्ये 35 धावसंख्येचा बचाव करायचा आहे तो जे हनुमान नेवाली संघाला या मॅचमध्ये. न्यू बॅटर्स 2 मैदानाच्या आतमध्ये. नरेश ऑन स्ट्राईक आणि त्यानंतर शंकर नॉन स्ट्राईक एंडवरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जसा पहिला बॉल पडेल तसा टाइम आपण सेट करतोय. 35चं टार्गेट फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं घेऊन आलेलं आहे शुभम बेलोसे. बॅटिंग मार्क वरती लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक तो नरेश. नॉन स्ट्राईक एंडवरती शंकर कोंडे. लेट्स चेस इज ऑन. 35च्या छोट्याशा टार्गेट लावतीये सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन तयार शुभम बेलोसे. ऑन स्ट्राईक नरेश. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉल भन्नाट वेगात परफेक्ट यॉर्कर फेकलेला आहे तो शुभम बेलोसेनं. परंतु एक धाव वाचू शकत नाहीये. एकेरीनं धाव फलकाचा श्री गणेश होतोय. पहिली धाव फलकावर. एक बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 1. 23 बॉल 34. मॅच जर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्यावी लागेल तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल ती जे हनुमान नेवाली संघाला. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज शुभम बेलोसेसाठी येत आहे. भूषण बेलोसे याच्या वतीनं. ऑन ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक सिंगलला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 2. वातावरण खराब आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय अंडर फ्लड लाईट्स, गुलाबी थंडी आणि त्यानंतर आपल्या वीटभट्टीचे संपूर्णपणे हा संपूर्णपणे धूर मैदानाभोवती अगदी एकवटलेला आहे. त्याचमुळे थोडा बॉल शोधणं फिल्डरसाठी कठीण आहे. खोलात टाकलेला बॉल त्यावरती हा मोठा फटका. लॉंग ऑनला क्लिअर करणारा नरेशचा मोठा वार. बॉल सीमा पार षटकार. सुरुवात दमदार झालेली आहे. 3 बॉल आणि आता धावसंख्या पोहोचली आहे टोटल 8 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल वेगवान बॉल कमबॅकिंग बॉल. या अगोदर षटकार त्यानंतर प्रत्युत्तर देणारा बॉल कमबॅकिंग बॉल टाकलाय शुभम बेलोसेनं आणि टोटल 4 बॉलचा खेळ संपलेला. धावसंख्या आहे ती 8 या अंकावर. 4 बॉल 8. 35चे टार्गेट. 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 20. 20 बॉल 27 ची गरज आहे.
हा देखील बॉल उडवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका, विलोभनीय षटकार. मॅच मध्ये नरेश शांत होता आणि एकटा खऱ्या अर्थानं गणेश कोंडे बॅटिंग मार्कवरती लढला खरं तर, परंतु या मॅच मध्ये नरेश त्याच्या बॅट मधील असलेली ताकद दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. अलवार पद्धतीनं सॉफ्ट हँडनं उलवलाय बॉल रिचच्या साह्यानं. दुसरीचा प्रयत्न आणि दुहेरी देखील पूर्ण होते. दुहेरीनं टोटल धावसंख्या पोहोचते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 16 आकड्यावरती. आणि आता येणारे 18 बॉल 19 धावसंख्येची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. लगभग पहिल्या षटकामध्ये थोडा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे नरेशनं. धावा जमवल्यात त्या अवघ्या पहिल्या षटकामध्ये 16 आणि आता येणाऱ्या 18 बॉल 19 धावसंख्येची गरज. मॅच संपलेली नाहीये. किमान येणाऱ्या 2 षटकांमध्ये 8 ते 10 धावा जर खर्च केला तर अंतिम षटकामध्ये हा सामना जाऊ शकतो. परंतु एक सुरुवात सुसाट गतीनं मिळाली आहे ती जय हनुमान बुतिवली संघाला, त्यामुळे हा सामना अर्ली फिनिश देखील होऊ शकतो. काय घडेल या मॅच मध्ये. क्रिकेट अनिश्चितांनी भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. मागील मॅच मध्ये 12 बॉल 24 आणि टोटल 18 धावसंख्येनं सामना जिंकलाय. तो धावा डिफेंड केल्या स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघानं. आणि या मॅच मध्ये आता 18 बॉल मध्ये 19 धावा डिफेंड करायच्यात. हे शक्य होईल का. तर स्वतःवरती विश्वास हा ठेवावा लागेल, कारण स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. तर स्वतःवरती विश्वास असणं क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचं. 18 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज भूषण बेलोस यांच्या वतीने. सागरचा पहिलाच बॉल फुल टॉस आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. मिस फिल्डिंग केलेली आहे. अंदाज बांधू शकलेला नाहीये. अक्षय गायकवाड तिथे उपस्थित होता. बॉल पार चौका. शकलेला नाहीये अक्षय गायकवाड आणि बॉल सीमा पार चौकार येतोय. आणि आता 15 धावसंख्येची गरज. 17 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा बॅटची कडाला गेले. विकेट किपर काहीच करू शकत नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. लागोपाठचा दुसरा आता गरज. बॅटची कडा. विकेट किपर देखील काहीच करू शकलेले नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत लॉंग स्टॉप मध्ये देखील चौकार. धावसंख्या होती टोटल 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 धावसंख्येची अजूनही गरज. धीम्या गतीचा बॉल पिक केले लाईन. पिकअप शॉट बाय द शंकर कोंडे, परंतु लॉंग ऑन मध्ये मिस्टेक झाली आहे. बॉल सीमा पार. लागोपाठचा तिसरा चौकार येतोय. चौकार हॅट्रिक मैदानाच्या मध्ये शंकर याच्या बॅट मधून. आणखी एक मोठा फटका खेळलाय शंकरच्या बॅट मधून. हार आणि विजय यामध्ये आता राहिले फक्त थोडंसंच अंतर. बॉल सीमा पार चिवमंतर षटकार. स्कोर आर द लेवल. अंजप संघाचा कर्णधार या आपण सर्व खेळाडूंनी देखील या. एका धावेची गरज. वन मोर. विजयाचा सिक्सर येईल का. यस, विजयाचा सिक्सर आलेला आहे. शंकर कोंडेनं लगावलाय विजयाचा षटकार. सामना वन साइड रित्या जिंकलाय तो टीम जय हनुमान बुतिवली संघानं. हार्ड लक टीम जय हनुमान नेवाली.
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून